प्रहार ही भारताची एक सर्वसमावेशक राष्ट्रीय दहशतवादी विरोधी धोरण आणि रणनीती आहे, जी भारताचं गृह मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी ही 23 तारखेला जारी केली. आणि याचा मुख्य उद्देश आहे की झिरो टॉलरन्स फॉर दहशतवाद, म्हणजे दहशतवादाला आम्ही कुठल्याही पद्धतीने सहन करणार नाही. आता प्रहार म्हणजे नेमकं काय आहे? प्रहार हे ॲक्च्युली म्हटलं तर एक ॲब्रिव्हिएशन आहे किंवा ॲक्रोनेम आहे. PRAHARR हे प्रहारचं स्पेलिंग असतं. आणि पहिल्या पीचा अर्थ आहे प्रिव्हेन्शन, म्हणजे दहशतवादी हल्ले हे थांबवायचे. दुसऱ्या आरचा अर्थ आहे रिस्पॉन्स, म्हणजे प्रतिक्रिया आपली कशी असली पाहिजे, सुरक्षा दलाने नेमकं काय काम करायला पाहिजे. तिसरा एचा अर्थ आहे ॲग्रिगेटिंग कॅपॅसिटीज इंटरनल, म्हणजे ज्या वेगवेगळ्या संस्था असतात भारताकडे दहशतवादी काम विरोधात काम करणाऱ्या, म्हणजे मग ते पोलीस असो की NSG असो की NIA असो, त्या सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर जो आपला रिझल्ट असतो तो चांगला असेल. चौथं आहे H, म्हणजे ह्युमन राईट्स. दहशतवादी ह्युमन राईट्सचं मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन करतात, पण तरी पण आपण दहशतवाद्यांशी चांगल्या पद्धतीने वागून, म्हणजे त्यांच्याविरुद्ध आपण मोठी शस्त्र वापरणार नाही आणि त्यांना कायदेशीर पद्धतीने आम्ही त्यांच्याविरुद्ध लढू, हे आपण सगळ्या जगाला क्लिअर केलेलं आहे. आणि पुढचा जो ए आहे त्याचा अर्थ आहे की ए म्हणजे ॲटेन्युएटिंग टेरर एनेबलिंग कंडिशन्स, म्हणजे ज्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन मिळतं ते कमी करायचं. म्हणजे काय, याच्यामध्ये म्हणजे त्याला म्हणतात FNT, फंडामेंटलिमेंट टेररिझम, म्हणजे कोणी उग्रवादी बनतात तर उग्रवादी का बनतात, ते उग्रवादी बनवण्यापासून त्यांना थांबवायचं. त्यांना पैसे कुठनं मिळतात ते थांबवायचे. त्यांचं नेतृत्व कुठे असतं ते थांबायचे. त्यांना शस्त्र कुठने मिळतात ते थांबवायचं. त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प असतात ते बंद करायचा प्रयत्न करायचे. तर हा त्या एचा अर्थ होतो. आणि पुढचा जो ए आहे त्याचं म्हणजे अलायनिंग इंटरनॅशनल एफर्ट, म्हणजे दहशतवाद हा फक्त भारतापुरताच मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये इतर राष्ट्रांचासुद्धा संबंध आहे. उदाहरणार्थ, भारतात जे दहशतवादी येतात ते अर्थातच पाकिस्तानकडनं येतात, काही अफगाणिस्तानमधनं सुद्धा येतात आणि काही समुद्राच्या बाजूनेसुद्धा यायचा प्रयत्न करतात, काही म्यानमारच्या बाजूनेसुद्धा येण्याचा प्रयत्न करतात. तर हे म्हणजे म्हणून आंतरराष्ट्रीय एकत्र जर प्रयत्न झाला तर त्यांनीसुद्धा दहशतवादाला थांबवण्यामध्ये आपल्याला मोठी मदत मिळेल. आणि शेवटचा जो आर आहे तर त्याचा अर्थ आहे रिकव्हरी किंवा पुनर्वसन, म्हणजे जे दहशतवादी शरणागती प्राप्त करतात त्यांना आपण मेनस्ट्रीममध्ये उठवलंच पाहिजे. तर हे लक्षात असावं की या धोरणामध्ये केवळ बॉम्ब ब्लास्ट आणि सव्वीस हल्लेच सामील आहे असं नाही, याच्यामध्ये सायबर हल्लेसुद्धा सामील आहे. ऑपरेशन प्रहार, ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याशी लाखो सायबर अटॅक झाले होते आपल्या UPI सिस्टीमवरती वगैरे, ते पण सामील आहे. ड्रोनचे जे हल्ले आहेत ते सुद्धा सामील आहेत. आता ड्रोनच्या मदतीने पाकिस्तान, पंजाबमध्ये नार्कोटिक्स म्हणजे अफूकांच्या चरस पोहोचवतो, ते सुद्धा सामील आहे. याच्याशिवाय डार्क वेबमधून जी क्रिप्टो करन्सीच्या द्वारे गडबड केली जाते ते पण याच्यामध्ये सामील आहे. आणि याच्याशिवाय NBC म्हणजे न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअरच्या मदतीने जे दहशतवादी काम करतात ते पण सामील आहे. हॅकिंग केलं जातं हे पण सगळं सामील आहे. म्हणजे दहशतवाद्याचं म्हणजे प्रकार, दहशतवादाचं स्वरूप आता खूप बदली होत आहे. केवळ बॉम्ब ब्लास्ट आणि 26/11 हल्ला नाही, परंतु त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सामील आहेत. आणि आपण हे का आणलं, त्याचं मुख्य कारण असं आहे की दहशतवादावरती एक डेफिनेशन नव्हती, तर जगाच्या समोर आपण आता एक व्याख्या किंवा डेफिनेशन मांडलेली आहे. एक आपली पॉलिसी जगाला जाहीर केलेली आहे आणि जगाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडनंसुद्धा आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. तर याच्यामुळे एक एकत्रितरित्या सगळे रिसोर्सेस वापरल्यामुळे दहशतवादाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो आता जास्त